नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. आज नागपंचमी. जाणून घेऊया आज काय करावं आणि काय करू नये. तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज म्हणजेच मंगळवारी सर्वत्र उत्साहात हा सण साजरा करण्यात येत आहे. नागपंचमी हा सण नागदेवतेला समर्पित असतो. चला तर बघ जाणून घेऊया या दिवशी काय करावं आणि काय करू नये त्याबद्दल. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. श्रावण महिन्यात महादेवाची भक्तिभावानं पूजा केली जाते. श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव देखील असतात. त्यामुळे या महिन्याला उत्सवाचा महिना देखील मानलं जातं. या महिन्यात येणारा प्रमुख सण म्हणजे नागपंचमी. आज सर्वत्र उत्साहात हा सण साजरा करण्यात येत आहे. नागपंचमी हा सण नागदेवतेला समर्पित असतो. नागपंचमीच्या दिवशी महादेवासोबत नागदेवतेची देखील पूजा करावी. महादेव आणि नागदेवतेची प्रार्थना करावी. सकाळी लवकर उठून घराजवळ कुठे नागदेवतेचे मंदिर असेल तिथे जाऊन नागदेवतेची पूजा करावी किंवा घरीच नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा केली तरी चालेल. नागदेवतेला दूध अर्पण करावं अशी मान्यता आहे. नागदेवतेची पूजा केल्यानं नागदेवतेचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहतो अशी देखील एक मान्यता आहे की या दिवशी केवळ उकडलेलंच अन्न खावं. यामागे अनेक कारणं आहेत. श्रावण महिना हा पावसाळ्यात येतो. पावसाळ्यामध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. उकडलेलं अन्न हे पचनासाठी हलकं असतं. त्यामुळे या दिवशी उकडलेलं अन्नच खावं अशी मान्यता आहे. या सणासोबत आणखी एक प्रथा जोडली गेलेली आहे. ती म्हणजे या दिवशी झोके बांधले जातात. शहरी भागातही ही प्रथा काहीशी लोप पावली असली तरी देखील ग्रामीण भागामध्ये आजही सर्वत्र मोठ्या उत्साहात नागपंचमीच्या दिवशी झोके बांधले जातात. या सणाला विवाहित महिला आपल्या माहेरी येतात. या महिला झोका खेळण्याचा आनंद घेतात. ही प्रथा आजही ग्रामीण भागामध्ये सुरू आहे. नागपंचमीला काय करू नये. अनेक ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रातही 1-2 ठिकाणी पूर्वी ही प्रथा सुरू होती, मात्र आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं जिवंत नागाची पूजा करू नये. त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे त्याच्या जीवाला हानी पोहोचण्याची शक्यता असते. तसेच सर्पदंश झाल्यास तुम्हाला देखील जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीनं जिवंत साप पकडू नये. असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी कोणाचंही मन दुखवू नये. सर्व प्राणी मात्रावर प्रेम करण्याचा संदेश हा सण देतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत असतो, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.